आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, पेपर वाचण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या आणि तुमच्या आवडीच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन नेमक्या काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत। निव्वळ संशयावरून हस्तक्षेपाची गरज नाही, हा सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम विषयीचा निर्वाळा काल दिलेला आहे आणि तीच ही हेडलाईन आहे। आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, मतदान यंत्र व्हीव्हीपॅट संदर्भातील आमच्या शंकांचं केंद्रीय निवडणूक आयोगानं निरसन केलंय। याबाबत केवळ संशय व्यक्त झालाय, या कारणासाठी कोणतेही आदेश देऊ शकत नसल्याचं स्पष्ट करत बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं मतदान यंत्रामध्ये फेरफार होण्याची शक्यता फेटाळली आणि या संदर्भात दाखल याचिकांवरील निकाल राखून ठेवला। लोकसभा मतदारसंघांतर्गत विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅटची म्हणजे कागदी पावत्या पडताळणी होते, त्याऐवजी सर्व व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि इतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली होती आणि त्यावर जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेला आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। तर या मागणी करणारी याचिका इथं दाखल झाली होती। निव्वळ संशयावरून हस्तक्षेपाची गरज नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमवरच या पुढच्या सर्व निवडणुका होणार असल्याचं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलंय। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। मटाची हेडलाईन आहे वारसा करावरून वाकयुद्ध। मंगळसूत्राबाबत पंतप्रधान यांच्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी देशातील संपत्तीच्या वाटपाबाबत अमेरिकेतील वारसा कराची वकिली केल्यानं बुधवारी नवा वादंग निर्माण झाला। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि बचावात्मक पवित्रा घेतलेल्या काँग्रेसनं पित्रोदा यांच्या विधानाबाबत हात झटकले। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेप्रमाणे भारतामध्ये वारसा कर लागू करण्याचं सुतोवाच केलं, तर लोकसभा निवडणुकीदरम्यान संपत्ती फेर वाटप योजनेबाबत काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन करताना पित्रोदा यांनी भारतामध्ये सुद्धा वारसा कर लावला पाहिजे असा सूर अडवलेला होता आणि त्यावरून वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। 8 अब्ज डॉलर ज्यांची संपत्ती आहे त्यांच्या संपत्तीपैकी 55% संपत्ती ही अमेरिकेमध्ये सरकार घेतं आणि ते लोकांसाठी वापरली जाते, तर तशा पद्धतीचा कायदा आपल्या देशामध्ये नाही असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावरून वादंग निर्माण झाला। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आणि याची हेडलाईन आहे तब्बल 4000 कोटींच्या एफडी घटल्या। राज्यात मिंदे सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे अक्षरशः 3-13 वाजले। पालिकेचं भविष्य सुरक्षित करणाऱ्या मुदत ठेवी पुन्हा तब्बल 4000 कोटींनी घटून 82,000 कोटींवर आल्यात। याआधी गेल्या वर्षी पालिकेच्या मुदत ठेवी 6000 कोटींनी घटून 92,000 कोटींवरून आता 86,000 कोटींवर आल्या होत्या। तर या ठेवी अशाच घटत राहिल्या तर एक वेळ मुंबईच्या विकासाचे मोठे प्रकल्प, कर्मचाऱ्यांची देणी आणि पगार देण्यासाठी तरी पालिकेकडे पैसे उरणार का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि हीच बातमी सामनाची आहे। सामनाची ही हेडलाईन आहे। तर पालिकेकडे ज्या एफडी होत्या त्या घटल्याची माहिती या बातमीतून देण्यात आली आहे। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। कोटक नवीन क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाही अशी ही हेडलाईन आहे। निर्बंध लादलेले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोटक बँकेवर आणि त्याविषयीची ही बातमी आहे। एका मोठ्या संस्थेवरील कठोर शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास आणि ऑनलाईन तसंच मोबाईल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करण्यापासून प्रतिबंधित केलं आहे। गंभीर कमतरता, खासगी कर्जदाराच्या आयटी प्रणालीमध्ये आणि त्यांचे निराकरण करण्यात वारंवार अपयश। 2022 आणि 23 मध्ये कोटकच्या मध्यवर्ती बँकेच्या आयटी परीक्षेमध्ये या लक्षणीय चिंता होत्या आणि त्यामुळे आरबीआयनं कोटक बँकेवर कारवाई केलेली आहे। आता कोटक बँक बरेचसे जे प्रोसेस आहे ते करू शकणार नाही। कोटक नवीन क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाही। जे कोटक बँकेचे ग्राहक आहेत त्यांना आता ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये त्यांना नव्यानं क्रेडिट कार्ड मिळणार नाहीये, कारण कोटक बँकेवर निर्बंध लादण्यात आले। यानंतर गुजरात समाचार आघाडीचे वर्तमानपत्र असलेल्या गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। 4 दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये
8.48 लाख कोटींची वाढ, अशी ही हेडलाईन आहे. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर आजही तेजीचा कल कायम राहिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी सकारात्मक क्षेत्रामध्ये बंद झालं. या 4 दिवसात सेन्सेक्सनं 1364 अंकांची उसळी घेतली. दुसरीकडे निफ्टी ही 34 अंकांनी वाढून 22,402च्या पातळीवर स्थिर राहिला. सेन्सेक्समधील सुधारणांमुळे गुंतवणूकदारांचे 1.73 लाख कोटींची वाढ झाली आहे. गेल्या 4 दिवसात ही मालमत्ता व्यवसायाअंती 8.48 लाख कोटींनी वाढलेली आहे. तर 3,401.37 लाख कोटींवर हे सर्व पोहोचल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान 4 दिवसामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याची ही बातमी आहे. शेअर बाजारामध्ये जी उसळी आलेली होती त्याचा परिणाम नेमका कसा झालाय त्याचा ब्यौरा गुजरात समाचारच्या या बातमीतून देण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.